प्रांजलमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? आता वाजले सकाळचे 10. प्रांजलचे पप्पा गेलेत ऑफिसला आणि साबुदाणा वडा केला होता आम्ही आज. तर त्यासाठी काय बनवायचं रोज चालू असतं. शिमला मिरचीची भाजी बनवायची. प्रांजलला जायचं स्कूलमध्ये. प्रांजल उठ पटकन. चला तर मग मी भाजीची तयारी केली. भाजी साफ करून ठेवली, चिरून ठेवली आहे. साफ मीन्स म्हणण्यापेक्षा. आणि साबुदाणा वडे पण झालेले आहेत, पूर्वतयारी. तर आता नाश्ता करायचा बाकी आहे. आणि इथे मी शिमला मिरची कापून ठेवली. हे बघा, आता मी तिला फोडणीला देणार आहे. चला तर मग इथे मी भाजीची तयारी करत होते. टमॅटो कापून झाला होता, कांदा चिरत होते. कांदा चिरून मस्त शिमला मिरचीला फोडणी द्यायची होती. आणि शेंगदाण्याचं कूट मी करूनच ठेवलं होतं सकाळी, साबुदाणा वड्यामध्ये पाहिजे होतं म्हणून. त्याच्यामुळे ते मी काय दाखवलं नाही. आणि इथे मी बारीक चॉप करून घेतला आहे कांदा आणि लसूण सोलून, ते पण फोडणीला द्यायचं म्हणून लसूण पण सोलत होते. कढई ठेवली होती भाजी फोडणी करायला. त्याच्यात मी थोडे जिरे टाकले आहेत आणि जे कांदा लसूण आणि टमॅटो आहे चॉप केले होते ते मी तेलामध्ये सोडले आहेत. त्याच्यानंतर मी परतून घेत आहे शिमला मिरचीची भाजी. खूप छान चविष्ट झाली होती. खूप दिवसानंतर बनवली होती. शिमला मिरचीची भाजी बनवतच नाही. आणि हा घरगुती मसाला आहे, लाल मिरची पावडर, हळद टाकून झाली होती आणि चवीप्रमाणे मीठ मी त्यामध्ये ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी शिमला मिरची टाकले होते. त्याच्यात भाजी फ्राय करून घेतली. खूप सुंदर आणि चविष्ट भाजी झाली होती आज शिमला मिरचीची. इथे मी कणिक घेत होते पोळीसाठी, पोळीचं पीठ मळण्यासाठी. आज मी काही भाकरी केल्या नाही. आज म्हटलं पोळ्याच खावं, त्याच्यासाठी मी पोळ्याच बनवल्या. आणि त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं, ॲड केलं. आणि आता इथे मी साबुदाणे वड्याची तयारी करत होते. ह्यांना तर मी बनवून दिलं होतं, ते मी काय दाखवलंच नाही. म्हटलं चला, प्रांजलचा आणि माझा नाश्ता बाकी होता. टम्मने फुगलेले आहे. आमचा बाहेरचा व्ह्यू बघा, इथून ट्रेन जाते मस्तपैकी. या सर्वांनी नाश्ता करायला साबुदाणा वडा आणि दही मस्तपैकी.
ड्रेस चेंज केला आहे, कारण की मला साडीमध्ये कसं तरी होत होतं. सवय पाहिजे म्हणून मी साडी नेसली होती आज सकाळी. असं काही कंपल्सरी नाही आहे साडी नेसलंच पाहिजे, पण मी एक आपल्याला सवय राहावी म्हणून मी थोड्या वेळापुरती नेसलं होतं. मी आता चेंज केलं कारण की पाऊस पडतो आहे बाहेर. प्रांजलला जायचं शाळेत सोडायला, त्याच्यामुळे मी पूर्ण भिजून जाणार. मग रेनकोट पण घालू नाही शकत, तर त्याच्यामुळे मी आता बेडरूमला झाडू मारून घेते आणि आवरते. तिची बॅग पॅक करायची आहे, ती आता होमवर्क करत होती. आता चला तर मग बेडरूममध्ये आपण झाडू मारून घेऊया. झाडू तर इथंच आहे. मी पटापट झाडू मारून घेते आणि भेटते थोड्या वेळात.